अमरावतीत गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच आहे. अमरावती शहरात पुन्हा एकदा एक रक्तरंजित घटना समोर आली आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कपिलवस्तू नगर येथील रहिवासी संतोष उर्फ राजू बन या 22 वर्षीय तरुणाची मध्यरात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना लक्ष्मीनगर परिसरात घडली असून 5 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचत संतोषवर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी करण्यात आलं. गंभीर अवस्थेत संतोषला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. धक्कादायक बाब म्हणजे यात संतोषवर 6 महिन्यांपूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी पोलिसांनी कठोर कारवाई न करता तडजोडीचा मार्ग अवलंबल्याची चर्चा आहे आणि याच निष्क्रियतेचा फायदा घेत आरोपींनी पुन्हा सूड उगवला असा आरोप नागरिक करीत आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली. तसेच घटनास्थळावरून एक संशयित दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान अमरावतीत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 2 दिवसाआड खून आणि हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जुन्या वादातून झालेली ही हत्या पोलिसांच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न, अमरावतीत सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का?